नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री क्लासेस मध्ये आज आपलं पुन्हा स्वागत. मागे आपण बघितलं बुद्धिमत्तेमध्ये काय बघितलं आपण? सिरीज बघितली, आपले संख्या मालिका, अक्षर मालिका. त्यामध्ये आपण त्याचे सिरीज, परस्पर संबंध बघितले. त्यानंतर ऑड मॅन आउट, वेगळा घटक ओळखायचा ते बघितले. काय अंक मालिका बघितली आपण आणि अक्षर मालिका. या दोन मालिका बघितल्या आपण आणि त्यामध्ये सिरीज असेल किंवा मग मालिका सिरीज पूर्ण करायची. दुसरा परस्पर संबंध, म्हणजे पहिल्या आणि दुसरे जे अंक किंवा अक्षर दिले असणार त्यामधील परस्पर संबंध बघितला आपण. त्यानंतर तिसरं काय, वेगळा घटक ओळखायचा ते बघितलं आपण. आज आपण बघणार आहोत अंक मालिका आणि अक्षर मालिका यांचे दोघांचे मिश्रण, म्हणजे काय कोड, सांकेतिक भाषा बघणार आहे आपण. कोड काय, सांकेतिक भाषेमध्ये आपण काय बघणार आहे? अंकासाठी जे अंक आहे आपले डिजिट्स असतात 1 2 3 4 किंवा मग अक्षर, पुढे अक्षर घेणार आहे आपण. अंकासाठी काय अंक, म्हणजे एकासाठी 23, दोनासाठी 25 असे. हे उदाहरण घ्या फक्त. अंकासाठी अंक बघायचा आहे आपल्याला. त्यानंतर अंकासाठी अक्षर बघायचे. म्हणजे सपोज संख्या किंवा एक आपण घेतली 10 घ्या, 20 घ्या. त्यासाठी आपण काय बघणार? ए बी सी डी मधले कोणते पण अंक, सॉरी अक्षर, ते झेड पर्यंतचे कोणते पण अक्षर किंवा त्यांचे शब्द तयार करून आपण घेणार आहे. त्या 20 साठी त्यापैकी असे कोणते पण अक्षर असणारे त्यांचे शब्द तयार करून आपल्याला अंकासाठीचा शब्द ओळखायचा. असे आपण अंकासाठी अक्षर घेणार आहोत. त्यानंतर पुढचा येतो अंकासाठी अंक झाले, अंकासाठी अक्षर झाले. अजून पुन्हा एक प्रश्न येतो आपल्याला, चिन्ह. अंकासाठी चिन्ह, अक्षरासाठी चिन्ह. अंकासाठी चिन्ह घेणार आहे आपण. स्टार घ्या, चौकोन घ्या, त्रिकोण घ्या. इंग्रजीमध्ये मध्ये काय, डिजिट्स फॉर सिम्बॉल. आता अंकासाठी घेतला आपण. आता पुढे काय राहिलं, अक्षरांसाठी. अक्षरांसाठी काय आहे, सिम्बॉल घ्यायचा आहे, चिन्ह घ्यायचे. अक्षरांसाठी चिन्ह. आता आपण याचे एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला जास्त समजेल चांगलं. तर आपण एक्झाम्पल घेतले काय, अंक आणि अंकांसाठी. इथे बघा 864. 864 साठी 525 घेतलाय. म्हणजे जर 864 हा 525 असा लिहिला तर 749 काढा. उत्तर काय दिले, 981, 39, 636, 416. आता या दोघांमधील संबंध शोधायचा आपल्याला. अंकासाठी अंक काय, 864 साठी
525 आहे. आता हे संबंध पाहायचे. काय 8चा वर्ग काय तो 64 बरोबर. आणि पुढे सेम आहे 5चा वर्ग काय तो 25 सापडला का नाही. काय 8चा वर्ग 64 5चा वर्ग 25 दोघांची संख्या आणि एक संख्या आणि त्यांच्यात डिफरन्स काय आहे 8 आणि 5 वजा 5 काय 3 म्हणजे 8 आणि 5 मध्ये 3चा डिफरन्स दिला आहे आणि वरची संख्या 8चा वर्ग 64 दोघे मिळून 8 64 दिला आहे. मग आपला पुढचा आन्सर काय येणार दिल्या काय 749 साठी काढायचं आहे म्हणजे 7चा वर्ग काय 49 ही संख्या मिळून काय आलंय 749 तयार केला आहे म्हणजे आणि 3चा फरक आहे त्याच्यात म्हणजे 7 वजा 3 काय येणार 4 येतो बरोबर. मग काय 4चा वर्ग काय तो 4चा वर्ग बरोबर 4 चौक 16 म्हणजे ही संख्या आपली उत्तरामध्ये येईल काय 4 घ्या हा 4 आणि हा 16 बरोबर काय ते 416 आहे का 416 आपला आन्सर डी येतं बरोबर. पुढचं घ्या परत काय 3 भागिले 5 बरोबर 60 दिले आणि 7 भागिले 2 दिले तर 7 भागिले 2 काढायचं आपल्याला. कसं करणार येतंय का आता बघा 3 5 5 3 15 5 गुणिले 3 गुणिले 5 काय ते 5 3 15 गुणिले 4 15 चौक 60 येतं किंवा दुसरी पद्धत घ्या 3चा गुणिले 2 3चा डबल 6 गुणिले 5 6 पंचे 30 30 गुणिले 2 60 हे थोडं मोठं आहे पण आन्सर सेम येणार. दुसरं सेम या पद्धतीने 7 गुणिले 2 7 दुने 14 गुणिले 4 14 चौक काय तर 56 म्हणजे आपला आन्सर येणार 56. पुढचं काय विचारलंय आपल्याला जर सांकेतिक मध्ये 7 बरोबर 350 4 बरोबर 68 8 बरोबर 520 तर 10 बरोबर काढायचं आहे. या संख्या आपल्याला नक्कीच ओळखीच्या वाटणार बरोबर काय 350 मधून 7 वजा करायचं 7 काय येतं 343 येतं पुढं 68 वजा पुढची संख्या वजा करा 4 64 पुढे 8 512 520 आहे बरं 520 वजा 8 काय तर 512 आता वाटतं का ओळखीच्या काय 343 काय 7चा घन पुढे 64 4चा घन आहे 512 4चा 8चा घन आहे बरोबर. घन म्हणजे काय 3 वेळा गुणाकार होतो त्या संख्येचा किंवा 7चा घन अधिक 7 काय 343 अधिक 7 काय येतं 350 म्हणजे ही संख्या आपल्याला येते म्हणजे जी संख्या दिली आहे त्या संख्येमध्ये तीच संख्या मिळाल्यावर
ती आपल्याला पुढची संख्या आहे त्याची सांकेतिक भाषेत आपल्याला दिली आहे. म्हणजे आता काय काढायचंय, 10च्या पुढचा अंक काढायचा आपल्याला. म्हणजे 10चा घन बरोबर 10चा घन अधिक 10 म्हणजे काय येणार, 10चा घन 1000, 100 त्याचा वर्ग आहे बरोबर, आणि 1000 घन अधिक 10 काय आलं, 1010. आपला ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन सी. समजलं, नाही समजे. आता आपण पुढे अक्षरासाठी अंक घेऊ. पुढचे एक्झाम्पल घेतले आपण, हे अक्षर आहे आणि त्यासाठी अंक घेतले. सोपे एक्झाम्पल आहे, काय दिलंय, समीर, SAMIR, त्यासाठी काय 19, 1, 13, 9, 18. आता हे काय, हे नंबर काय प्लेसमेंट नंबर आहे, ते समजलेच असतील तिकडे बघा. SAMI काय, यस. यस समीर 19, हे 1. त्याच्यानंतर एम साठी 13 दिलंय, एम साठी 13 आहे, म्हणजे प्लेसमेंट आहे त्यांची 1, 2, 3 यानुसार नंबर दिलेत आपल्याला. मग काढायचं काय आपल्याला, डिजिट्स. हे सॉल्व करताना आपण काय करायचं, अगोदर पहिलं अक्षर घ्यायचं आणि शेवटचं, जर मध्ये काही अजून आकडेमोड नसेल तर डी. काय दिले, 4 दिलाय. आपले काय प्रत्येकाची प्लेसमेंट सेम आहे, म्हणजे ज्याचा जो नंबर दिलाय तोच मागेपर्यंत येते. म्हणजे आता डी साठी काय घेणार, डी चा जो प्लेसमेंट आहे 4 आहे, काय 4 घे. आता प्रत्येक याच्यामध्ये 4 ऑप्शन आहे, बाकी अंक सोडून द्या आणि डायरेक्ट शेवटचा बघा, काय यस. यस कितीला आहे, 19, आणि त्याच्या आधी टी 20, म्हणजे 20, 19, 20, 19 पुढे दिसत आहे इथे 20, 19 अगोदर 4 आहे. आता सगळीकडे इथे 20, 19 आहे, इथे 19, 20, 19, 20 आहे बरोबर, म्हणजे ते ऑप्शन आपले चुकीचे असणार आहे. आता राहिला पहिला ऑप्शन आणि शेवटचा ऑप्शन. आता इथे बघा, पहिल्यामध्ये काय दिलंय, 4, 4 नंतर आय किती नंबरला आहे, 9 ला आहे, 9 आहे. त्याच्या पुढे जी, जी कितीला आहे, 7 ला आहे, 7 आहे. आणि त्याच्या पुढे काय परत आय आहे, आपला आय बरोबर. मग आय साठी काय पाहिजे आपला 9, काय दिलंय, काय दिलंय 7, म्हणजे हे पण ऑप्शन चुकीचं आहे. ऑप्शन काय ना डी बरोबर, 7, 9, 20, 19 ऑप्शन डी काय ते 7, 9 बरोबर. आता पुढचं सांकेतिक मध्ये काय शब्द मिनिट, MEANT साठी काय दिलंय 9, 5, 1, 4, 7, 3, 5, म्हणजे 3, 5. प्रत्येक अक्षरासाठी एक एक अंक आहे. आणि क्राय, क्राय मध्ये 3, 6, 8. काढायचं काय, एंट्री ENTRY साठी काढायचं आहे. आता प्रत्येका याच्यासाठी एक एक अंक दिला आहे, म्हणजे त्या अक्षरांची संबंध येत नाही. म्हणजे एम साठी काय दिलंय 9, ई साठी 5, ए साठी एफ, आणि एन साठी 4, आणि टी साठी 7. मग काय दिलंय ई, ई साठी कोणता अक्षर आहे आपलं, 5 अंक आहे, काय ना 5. एन साठी काय शेवटून 2 नंबरचा एन काय 4 येतोय, 5, 4, आणि टी मधला अक्षर टी. आता याच्यात टी शेवटचा आहे 7, 7 पुढे आर आणि वाय. आता आर आणि वाय इथे सेम एकाच ठिकाणी काय 68, 6 आणि 8. ऑप्शन कोणता आहे ना 5, 4, 7, 6, 8, काय 5, 4, 7, 6, 8 ऑप्शन
4 5 7 हे चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, म्हणजे आपला ऑप्शन 4 येणार आहे. पुढे बघा तिसरं काय मशीन साठी 19 7 9 14 15 20 आणि 11 हे दिलंय. तर डेंजर DANGER साठी काय येणार आहे ते काढायचं आहे आपल्याला. बघा 19 7 9 आता यम प्लेसमेंट बघूया आपण. यम ची प्लेसमेंट पुढे 13 नंबरला आहे, पण यमचा काय दिलाय 19 दिलाय, म्हणजे प्लेसमेंटची संबंध दिसत नाहीये. पण अजून बघू ए साठी. मग आपला पहिला अंक आहे काय ए, काय दिलंय 7 दिलाय. आता समजा पहिला अंक 7 आहे, ए ला नंबर 7 दिलाय. नंबर 7 दिलाय ए ला. तर 7 नुसार पुढे आपण अंक टाकत जाऊ. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19 पर्यंत आलो आपण. मग काय एच जर 7 असेल तर मग एमचं काय येते बरं, 19 येते का? हे 7 असेल तर एमचं 19 येत. आता सी चा बघायचंय काय, ए बी सी 9 येतोय 9. पुढे 14 आणि 15 एच आय काय, एच आणि आय 14 15 आले. 14 15 आणि पुढे 20 19 20 11 काय 19 आणि एन ला 20 आहे, म्हणजे इथे एन आणि ई ला 11 आले, संबंध आले. म्हणजे 7 पासून सुरुवात करायची आपल्याला. काढायचा कसला आहे डेंजरचा, डी. डी किती नंबरला आहे 7 8 9 10 ला आहे. पहिला अक्षर काय ना 10. आता शेवटचा अक्षर पहा डायरेक्ट आर, एम एन ओ पी क्यू आर इथे, म्हणजे 19 20 21 22 23 आणि 24 काय 24. पहिला 10 आणि शेवटचा 24 डायरेक्टली बघून घ्या आधी. जर त्या व्यतिरिक्त ऑप्शन नसले तर इथे 11 आहे पहिला अंक, खालचा 13 आहे, इथे 13 आहे, इथे 10 आहे, म्हणजे एकच ऑप्शन आपला मॅच होतोय बरोबर. मग ऑप्शन सी आपला बरोबर असणार आहे. त्या व्यतिरिक्त ऑप्शन आपले काय 13 17 सॉरी 11 13 काय चुकीचे ऑप्शन येणार. ऑप्शन काय येणार सी बरोबर. पुढचं एक्झाम्पल घेतलंय आपण, हे अक्षरासाठी अक्षर घेतलंय. इथे आपण लिहिलं अक्षर, अक्षरासाठी अक्षर घेतो आपण कोडिंग लँग्वेज मध्ये. प्रश्न काय आहे डेमोक्रॅटिक, त्याच इथे काय मध्येच अक्षर आधेमध्ये चेंज करून आपल्याला उत्तर दिलंय आणि आपल्याला त्यांचा क्रम शोधून बरोबर आन्सर काढायचा आहे. आता दिलंय काय डेमोक्रॅटिक, इथे पहिला ईडी म्हणजे 2 2 चे समजा गट केले त्यांनी. काय करायचे 2 2 चे गट बरोबर. काय दिले डीई साठी ईडी केलंय, म्हणजे या दोघांचं उलट केलंय. आणि एमओ साठी एमओच ठेवलंय, म्हणजे ते चेंज नाही केलंय. आपण जे ब्लू लाईन मध्ये ठेवलंय ते चेंज नाही केलंय बरोबर. आणि आता इथे सीआर, सीआरचं काय केलंय आरसी केलंय, अल्टा पालट केले. त्याच्यानंतर एटी, एटी जसाच्या तसा बरोबर. आणि त्याच्या पुढचा आयसी, आयसीचं काय करणार सी आय, म्हणजे 2 अक्षर सोडून पुढचे 2 काय करणार अल्टरनेटिव्ह. आता आपण डायरेक्टली येऊ, सीओचं काय येणार मग ओसी, ओसी म्हणजे अक्षरामध्ये ओसी. ठीक आहे. पुढचं सेम एन
एन टी. त्याच्यानंतर आयनचं उलट होणार एन आय आणि युओच सेम असणार आणि याचा उलट होणार एस यू. काय झालं मग पहिल्याचं उलट केलं ओसी, दुसरं सेम ठेवलं एन टी, त्याच्या पुढं आय एन आहे त्याचं उलट एन आय, पुढे यू ओ आहे त्याचं यू ओच राहणार सेम आणि शेवटच्याचं अल्टरनेटिव्ह सी एस यू. आता ऑप्शन काय ऑप्शन मध्ये पुढे सगळे सेम आहे सेम नाही, इथे सी ओ आहे म्हणजे हा गेला ओसी 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 ओसी. आता डायरेक्ट शेवटी बघू एस यू इथे इथे यू एस आहे म्हणजे गेला, परत इथे एस यू आणि त्याच्यानंतर एन टी एन आय आणि युओस यू ओ. ऑप्शन सी आपलं बरोबर येणार. म्हणजे आपण काय घेतलं अंकासाठी अंक बघितला, अक्षरासाठी अंक बघितला. आता हे होतं अक्षरासाठी अक्षर घेतलं. आता अंकासाठी काही चिन्ह असणार आहे प्लस मायनस, ते आपल्याला सहज सोडवता येतात. आपण नंतर बरेच एक्झाम्पल घेऊन त्याचा व्हिडिओ तयार करू म्हणजे तुम्हाला अजून प्रॅक्टिससाठी क्वेश्चन भेटतील. त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट घेऊ उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे.